श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, लक्ष्मीपूजन ह्या दिवशी तुमच्या मनातील कुठलीही एक इच्छा बोलून तुम्हाला एक दिवा ह्या दिशेला ठेवायचा आहे. ज्यामुळे काय होणार आहे, माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहे. तुमच्या घरामध्ये बरकत होणार आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते मिळू लागेल. मित्रांनो, काही दिवसातच दिवाळी आहे आणि दिवाळीचा सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस किंवा धनत्रयोदशी. यावेळेस बघा, लक्ष्मीपूजन हे 21 तारखेला म्हणजेच 21 ऑक्टोंबरच्या दिवशी आहे आणि धनत्रयोदशी हे काही दिवसातच म्हणजेच 18 ऑक्टोंबर शनिवारच्या दिवशी आहे. हे 2 दिवस बघा, दिवाळीचे हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. आता हा दिवा तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा लावायचा आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा लावायचा आहे. हा दिवा असतो कुबेरासाठी, लक्ष्मीसाठी, आपल्या घरामध्ये बरकत व्हावी आणि पैसा यावा, धनसंपदेचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. धनसमृद्धी, सुख, ऐश्वर्य, लाभ यासाठी चमत्कार होऊन म्हणा, जादू होऊन पैसा येत नाही, तर फक्त आपण जी मेहनत करत आहोत, आपला दुकान असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यामध्ये चांगला लाभ होवो, त्यामध्ये 100% लाभ होवो, चांगला व्यापार चालतो, आपली दुकाने चांगली चालावीत, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, पैसा यायला पाहिजे, चांगला टिकायला पाहिजे आणि घरामध्ये बरकत किंवा सेविंग होण्यासाठी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता हा दिवा तुम्हाला संध्याकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो ना, तेव्हा आपल्याला लावायचा आहे. बघा, तुम्ही कुठलाही दिवा घेतला तरी चालेल, अगदी मातीची पंती असली ना तरी चालेल. तेव्हा तुम्हाला कोणताही दिवा घ्या, तो लावा आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातच लावायचा आहे, घराच्या बाहेर नाही. मग तुम्ही हॉलमध्ये लावला तरी चालेल, तुमचं जर सेपरेट देवघर असेल म्हणजे छोटंसं देवघराची रूम असेल, तिथे देवघर असेल, त्या देवघरात लावला तरी चालेल. कुठेही तुम्ही हा दिवा लावू शकता, अगदी किचनमध्ये लावला तरीही चालेल. फक्त बघा, हा दिवा लावताना दिशा महत्त्वाची आहे. तर तुम्हाला कोणत्या दिशेला हा दिवा लावायचा आहे, तर ती दिशा आहे उत्तर दिशा. हो मित्रांनो, तुम्हाला उत्तर दिशेकडे ना हा दिवा लावायचा आहे. म्हणजेच दिव्याची जी ज्योत असते ती उत्तर दिशेकडे करून लावायची आहे. कारण उत्तर दिशा ही कुबेराची, धनाचे आपले अधिपती कुबेर यांची दिशा आहे. तर आपल्याला हा छोटासा दिवा पंती घ्या, त्याच्यामध्ये जी ज्योत आहे ती उत्तर दिशेकडे करून लावायची आहे. उत्तर दिशा त्यांच्याकडे ज्योत करून हा दिवा लावायचा आहे. तर मग तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या उत्तर दिशेकडे ज्योत करून धनत्रयोदशीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा एक दिवा मध्ये अवश्य लावावा, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सदैव पैसा टिकून राहणार आहे, घरामध्ये बरकत राहणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. व्हिडिओ संबंधित जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. स्वामी भक्तांनी नक्कीच फॉलो करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.